कोण कोण मुहूर्ताला आराधी बरोबर आहे का? हा आणि गायक वेगवेगळे वेगवेगळे आई नाना जगदंबेचे प्रकारे भक्त गायक हा आई जगदंबेचे भक्त भक्त त्या ठिकाणी येतात. येतात. कोणतरी नगरला एक तिली आहे म्हणून होय होय आपल्या घराला आग लावून येत होता म्हणजे ते पहिल्या काळात. हो आग लावायचा आणि तिथून निघायचा. आता मी कोपट्याला आग लावून येते बरं का? येतोय हा छबीला घेऊन येणार पलंग पलंग आणि मग अंबाबाईला उठविणार. उठवून अंबाबाई उठली ही जागृत जे झाली हा की ते जुना पलंग काढते ती आणि होमात टाकून कोमात टाकून देते. आणि दर वर्षाला पलंग बदलते बरं का? असं चालू आहे सध्या हे. चालू आहे. आणि असं या 3.5 पीठामध्ये हा तुळजापूर या ठिकाणी आई जगदंबेचा महोत्सव चालतो. चालतो तसे माहूरगडामध्ये रेणुका मातेचा उत्सव चालतो. चालतो. या मुनीच्या सप्तशृंगीला असा हा उत्सव 9 दिवस नवरात्र चालतो. अंबाजोगाईच्या ठिकाणी अंबाजोगाईश्वरीचा असा हा उत्सव 9 दिवस नवरात्र चालतो. या येरमाळा ग्रामामध्ये येणाईचा येडेश्वरीचा असा 9 दिवस उत्सव 9 चालतो. दिवस नवरात्र असा उत्सव चालतो. या करवीराच्या ठिकाणी कोल्हापूर या ग्रामी महालक्ष्मी धनलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी कुबेरलक्ष्मी अशा या लक्ष्मीचा सुद्धा कोल्हापूरच्या अंबाबाईचा 9 दिवस नवरात्र उत्सव चालतो. तर महाराज 33 कोटी देव जय जयकार बोलती देवीचा कार गर्दती सांग भरा गर्दती देवाचा. आणि मग म्हणतात 33 कोटी देवांची सभा भरली. नारद मुनींची स्वारी आली. नारद मुनींची स्वारी आली. नारद मुनी कसे होते म्हणतात? गळ्यामध्ये तुळशीची माळा गळ्यामध्ये तुळशीची माळा ब्रह्मविना अडकवल्या ब्रह्मविना आणि हातामध्ये एका चपल्या हो मुखाने नारायण 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 नमो नमो नारायण 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 या नारद मुनीची स्वारी या ठाई आली. नारद मुनींचं वक्तव्य कसं होतं म्हणता? कसं? सबका शेंडी अशी म्हणजे सबका असं शेंडी आणि उघडा बंब मुखाने नारायण नाम. हो असे नारद मुनी काय करायचे म्हणता? हा शेंडीचे बी त्रिगुण होते. दत्तांचे म्हणजे त्या शेंडीमध्ये त्रिगुण होते. हो हो कशामध्ये? शेंडीमध्ये त्रिगुण होते. कसे होते म्हणता? हा शेंडी जर खडी उभा राहायला लागली, शेंडी जर खडी उभा राहिली तर वडाच्या झाडाला शेंडीची गाठ बांधून धोका खेळा. वडाच्या झाडाच्या पारुंडीला हा शेंडीची आणि त्या पारुंडीची गाठ बांधायची. अगदी. आणि बरं का काय धोका घ्यायचा? नमो नमो नारायण नमो नमो नारायण. शेंडी जर शांत राहिली, अशी जर शांत चपकास राहिली तर भगवंताचे नाम स्मरण करत करत आकाश लोक पाताळ लोक हो त्रिभुवनामध्ये फिरायचे, भ्रमण करीत राहिले. भ्रमण करायचे. आणि शेंडी जर फडफड केली तर ती तर लय अवघड झालं. फडफड केली तर कुठे तर जायचं, कळ लावायची. बरं असं नारद मुनींची स्वारी या पृथ्वीवर आली म्हणता. आणि त्यांनी पाहिलं हो 33 कोटी देव 56 कोटी यादव गणी गंधर्व आई जगदंबा वाघावरी स्वार होऊन या परिभ्रमण करीत होते. आई जगदंबेकडे आपण जावं आदिमाया शक्तीचं देवदर्शन करावं. या इथून नारद मुनींनी काय केलं म्हणता? गोसावी रूप धारण काय केलं म्हणता? गोसावी रूप धारण केलं आणि या पृथ्वी तलावर आले म्हणता. कुठं आले? या पृथ्वी तलावर आले.
या तुळजापूरच्या ठाई या तुळजापूरच्या ठाई आले हो. हा, आई जगदंबेला नमन केले. नमन केले. नमन माझ्या हंसवाहिनी वाघवर देवी नाचणी ग्रंथवदया निरूपणी महाभारत काणी दया अंबाली पावनी नयनी ज्योत लावणी